मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बघा बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत आणि बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसेही आले आहेत. याच्यामध्ये बघा ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत त्याची काही कारणं आहेत की त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत आणि पैसे आले नसेल तर पैसे येण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहे. तर व्हिडिओ बंद न करता संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की पैसे येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पैसे न येण्याची कारणं काय आहेत. तर बघा आपण पहिल्यांदा बघूयात की पैसे न येण्याची कारणं काय आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलेच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे. म्हणजे बघा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही जो अकाउंट नंबर दिला त्या अकाउंट नंबरला तुमचा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये चुकीची माहिती भरल्यास तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत. म्हणजे चुकीची माहिती तुम्ही कोणतीही चुकीची माहिती म्हणजे बघा तुम्ही आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला असेल, त्याच्यानंतर बघा तुमचा अकाउंट नंबर तुम्ही चुकीचा टाकला असेल, त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्ही चुकीची टाकली असेल, त्याच्यानंतर बघा काही स्पेलिंग मिस्टेक असेल तरीही तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या काही अटी आहेत. या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा फॉर्म मान्य केला जात नाही, त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत. तर बघा ह्या अटी काय आहेत तुम्हालाही माहीत असतील. म्हणजे बघा याच्यासाठी त्यांनी काही वयोमर्यादा दिलेली आहे आणि ज्या महिला आधीपासूनच गव्हर्नमेंटच्या कोणत्या योजनेची लाभ घेत असतील तर त्यांच्या अकाउंटला पैसे येत नाहीत. म्हणजे आधीपासून तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंटची योजना असेल त्याच्यामधून तुम्हाला पैसे येत आहेत गव्हर्नमेंटकडून आणि आता तुम्ही हा फॉर्म भरला आहे तर तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत. याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर पेंडिंग किंवा रिव्ह्यू किंवा डिसअप्रूव्ह असं दिसत असेल तर तुमचा अर्ज पडताळणी केला जात नाही. म्हणजे तो तुमचा अर्ज सबमिट झाला नाही. बघा म्हणजे पेंडिंग असेल तरी तुमचा अर्ज सबमिट झाला नाही, रिव्ह्यू दिसत असेल तरी नाही आणि डिसअप्रूव्हल असेल तरी तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला नाही, त्याच्यामुळेही तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील. बघा तर हे काही कारणं आहेत ते तुम्ही चेक केले पाहिजेत. तर बघा तुम्ही म्हणत असाल की ह्या सर्व गोष्टी ओके आहेत, म्हणजे तुमचा अकाउंट नंबरला आधार कार्ड ही लिंक आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना कोणती चुकाही नाहीत झाल्या, नंतर तुमचा फॉर्म सबमिटही झालेला आहे, अप्रूव्हलही आलेला आहे, तरी तुमच्या अकाउंटला नाहीत पैसे आले. तर बघा याच्यासाठी काही गव्हर्नमेंटने तुम्हाला काही मदतीसाठी तुम्हाला काही नंबर दिलेला आहे आणि तुम्ही तक्रार कुठं करू शकता. तर बघा आपण बघूयात ते लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा न झाल्याने काळजी करण्याची काही गरज नाही. तक्रार करण्यासाठी तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरला फोन करून तुमची तक्रार करू शकता. तसेच महिला अंगणवाडी केंद्रात जाऊनही तुम्ही तुमची तक्रार करू शकता. म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. 181ला तुम्ही कॉल करून तुमची तक्रार करू शकता, नाहीतर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊनही तुमची तक्रार करू शकता. त्याच्यावर तुमचे फॉर्म चेक होईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की कोणत्या कारणामुळे तुमच्या अकाउंटला पैसे नाहीत आले. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या टप्प्यात ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपये मिळतील. तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ अद्याप मिळालेला नाही त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये मिळतील. म्हणजेच आत्तापर्यंत एकही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्डला लिंक म्हणजे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे. तर बघा अजून त्यांनी ह्याच्यामध्येही रिपीट केलेलं आहे की आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. तर बघा हे सर्व तुम्ही चेक केलं असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे आले असणार. नसेल काही मिस्टेक नसेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊनही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. किंवा तुम्ही सप्टेंबरमध्ये तुमच्या काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही ते रिटर्न अप्लाय करा आणि तुम्हाला 3 महिन्याचे पैसे हे सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये भेटून जातील. तर काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल तर तुम्हाला सर्व डिटेल्स समजली मी आशा करतो. आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या SN स्टडी महाराज चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.